नीट परीक्षेत कमी गुण मिळाल्याने कर्जतच्या विद्यार्थिनीने केली आत्महत्या। नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय आय लव्ह नगर न्यूज। डॉक्टर होण्याचं स्वप्न उराशी बाळगून तयारी करत असलेल्या विद्यार्थिनीने नुकत्याच झालेल्या नीट परीक्षेमध्ये अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। कर्जत तालुक्यातील जलालपूर येथे शनिवारी 24 जुलैला सायंकाळी ही घटना उघडकीस आली। अंकिता सुरेश सांगळे असं या आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे। तिच्याजवळ आढळलेल्या चिठ्ठीमध्ये नीट परीक्षेत कमी गुण मिळाल्याचा उल्लेख हा आढळून आलाय। आता नेमकं काय घडले ते सविस्तरपणे जाणून घेऊयात। मिळालेल्या माहितीनुसार अंकिताने 21 जून रोजी झालेली नीट फेरपरीक्षा दिली होती। या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर तिला 166 गुण मिळाले होते। प्रवेशासाठी आवश्यक असलेला कट ऑफ हा 177 गुणांचा असल्याने अवघ्या 11 गुणांनी तिची प्रवेशाची संधी हुकली आहे। अपेक्षेप्रमाणे गुण न मिळाल्याने अंकिता गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मानसिक तणाव आणि नैराश्याखाली होती आणि याच मानसिक तणावातून तिने शनिवारी सायंकाळी 4:30 वाजता घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली। ज्या दिवशी अंकिताने आत्महत्या केली त्या दिवशी तिचे वडील आणि भाऊ हे आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला गेले होते। घरात तिची आई होती, परंतु ती कामामध्ये व्यस्त होती। अंकिता तिच्या खोलीमध्ये अभ्यास करत होती। बराच वेळ तिचा आवाज किंवा हालचाल ऐकू न आल्याने आईने खोलीचा दरवाजा उघडून पाहिलं तर तिने आत्महत्या केल्याचं दिसलं। तिच्या आईने तत्काळ शेजाऱ्यांना आवाज दिला, पोलिसांना सुद्धा कळवण्यात आलं। पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड यांनी घटनास्थळी येऊन त्याची पाहणी केली। तिचे चुलते अण्णासाहेब सांगळे यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद पोलिसांनी केली आहे। यानंतर रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करण्यात आलं आणि रात्री उशिरा तिच्यावर अंत्यसंस्कार हे करण्यात आले आहेत। आत्महत्येपूर्वी तिने सुसाईड नोट लिहून ठेवल्याची माहिती सांगण्यात आली आहे। नीट परीक्षेमध्ये अपेक्षित यश मिळालं नाही, यामुळे मला नैराश्य आलं आहे। डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण झालं नाही। या आत्महत्येसाठी माझे आई वडील किंवा भाऊ यापैकी कोणालाही जबाबदार धरू नये असं तिने चिठ्ठीमध्ये लिहिलं असल्याचं सांगण्यात आलं। तिचे चुलते अण्णासाहेब सांगळे यांनी सांगितलं की आपण क्वालिफाईड झालो नाही याची खंत तिला वाटत होती। यामुळे तिच्यामध्ये एक प्रकारचं नैराश्य आलं होतं, त्यातूनच तिने आत्महत्या केली आहे। नीट परीक्षेतील गोंधळ आणि स्पर्धात्मक परीक्षांच्या वाढत्या तणावामुळे विद्यार्थ्यांवर येणाऱ्या मानसिक दबावाचा प्रश्न अशा घटनांमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। मंडळी, ही आपण ऐकलेली एक घटना आहे, पण अशा अनेक घटना या नीटच्या पेपर फुटीनंतर झालेल्या आहेत। देशातील सुमारे 22 लाख विद्यार्थ्यांनी यंदा 3 मे 2026 रोजी नीटची परीक्षा दिली होती। त्यात महाराष्ट्रातील जवळपास 2.5 लाख विद्यार्थ्यांचा समावेश होता। मात्र वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या परीक्षेचा पेपर फुटला आणि ही परीक्षा रद्द झाली। यामुळे असंख्य विद्यार्थ्यांचं नुकसान झालं। त्यानंतर विद्यार्थ्यांच्या हितासाठी 21 जून 2026 रोजी देशभरात नीटची नवीन फेरपरीक्षा घेण्यात आली। मात्र यावेळी अनेक विद्यार्थ्यांच्या निकालामध्ये गफलत झाल्याचे प्रकार सुद्धा उघडकीस आल्याचं आपण पाहिलंय आणि हाच धागा पकडत कॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन करत संपूर्ण देश हादरवून सोडला होता। या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला। या सगळ्या घडामोडी आपण सगळ्यांनीच पाहिल्या आहेत। मात्र या सगळ्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी मानसिक तणावाखाली येत आत्महत्या केली त्यांचं नेमकं काय, किंवा त्यांच्या पालकांचं काय झालं असेल याचा विचार मात्र कोणी केला असेल का, आणि केला तरी त्यांची मुलं पुन्हा परत येतील का, हा एक वेदनादायी प्रश्न आहे। मात्र याचं उत्तर ना सरकार देऊ शकतं ना सामान्य जनता। त्रास फक्त पालकांना होत राहणार, हेही सत्य नाकारता येणार नाही। तुम्हाला या घटनेबद्दल नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा आय लव्ह नगर न्यूज।